नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माऊली, आज मी तुम्हाला एक अत्यंत साधा पण अतिशय सुंदर नामजप सांगणार आहे, जो प्रत्येक स्वामी भक्त दररोज करतोच. तुम्हाला माहीत आहे का, रोज फक्त 21 वेळा श्री स्वामी समर्थ हा नाम जप केला तर आपल्या नित्यपूजेमध्ये किंवा आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये काय फरक पडू शकतो. पण प्रश्न असा आहे की हा जप का करायचा आणि तो 21 वेळाच का करायचा. श्रद्धेने हा जप केल्याने मनामध्ये कोणकोणते बदल जाणवू शकतात, आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत आवर्जून पहा. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांनंतर जर आपल्याला कोणी योग्य आणि चांगले मार्गदर्शन करत असेल तर ते म्हणजे आपले गुरुच असतात. अनेक भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ हे केवळ संत महात्मा नाहीत, तर ते सद्गुरू आहेत. त्यांचे नाव घेताच मनामध्ये धैर्य निर्माण होते, भीती कमी होते आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळते. असा अनेक स्वामी भक्तांचा तो अनुभवच आहे. म्हणून अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणानेच केली जाते. आता प्रश्न पडतो, 21 वेळाच हा नाम जप का करायचा. खरं तर या मागचा मुख्य उद्देश संख्या नसून श्रद्धा आणि आपल्या मनाची एकाग्रता आहे. सकाळी स्नान केल्यानंतर देवासमोर बसा, 2 मिनिटे शांत बसा, डोळे बंद करा, मनातील सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि प्रेमाने केवळ 21 वेळा नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण एक लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थांचा नाम जप करताना घाई करू नका. प्रत्येक वेळी नाम घेताना स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणा आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. अनेक भक्त सांगतात की नियमित नामजपामुळे आपले मन शांत होऊ लागते, मनातील नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येते, निर्णय अधिक शांतपणे घेता येतात, दिवसभर सकारात्मक ऊर्जा जाणवते. संकट हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, पण नामस्मरणामुळे संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, मनाला एक प्रकारे धीर मिळतो आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद वाढते. मी माझा एक अनुभव सांगते. जेव्हा मी प्रवासात असते आणि सहज स्वामी समर्थांची आठवण काढते, तेव्हा माझ्या मनाला एक वेगळाच आधार मिळतो. अनेक वेळा असे वाटते की स्वामी माझ्यासोबतच प्रवास करत आहेत. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो, पण श्रद्धेने केलेले नामस्मरण मनाला एक वेगळेच बळ देतात, एवढे मात्र खरे आहे. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रानामध्ये म्हणजेच पिकांमध्ये जर तण वाढले तर ते पिके खराब करतात आणि आपल्या मनामध्ये जर अनावश्यक ताण वाढलेला असेल तर आपले जीवन अस्वस्थ होऊन जाते. म्हणून मनातील ताण कमी करण्यासाठी देवाचे नामस्मरण हा एक सुंदर, सोपा, सरळ मार्ग आहे. दररोज काही मिनिटे तरी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण रोज करत चला. रोज चांगली कर्मे करा, कोणाचेही वाईट करू नका, कोणाचेही काही वाईट चिंतू नका. आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात व त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतात. नेहमी मोठ्या माणसांचा आदर करा, गरजूंना शक्य तेवढी मदत करा. भक्ती केल्याने जीवन आपले अधिक सुंदर बनते. आजपासून प्रत्येकाने असा संकल्प करा की मी रोज 21 वेळा श्री स्वामी समर्थांचा हा मंत्र जप करणार आहे आणि हा मंत्र जप केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल, चमत्कार घडून येणार आहे. परंतु हा बदल करण्यासाठी रोज श्रद्धेने 21 वेळा किंवा त्याहूनही जास्त वेळा, तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळा श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा आणि तुम्हाला येणारे पॉझिटिव्ह अनुभव आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहीन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता
आता या क्षणापासून आपण स्वामींचा 21 वेळा नामजप करणार आहोत. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. हरि ओम. शांती शांती शांती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हा उपाय सगळ्यांनी श्रद्धेने ट्राय करा आणि तुम्हाला आलेले अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.